श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सत्य अनुभवांनी बनलेला शुभांगी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या वेळेस एखाद्या भक्ताला येतात त्यावेळेस तो खरोखरच भक्त खूप भाग्यशाली असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य हे आपण कितीही एखाद्या देवाची सेवा करा परंतु आपले भोग हे कधीही संपत नसतात. मित्र आणि मैत्रिणींनो, भोग हे तेव्हा संपतात जेव्हा भोग भोगून होतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही ज्यावेळेस कितीही स्वामींची भक्ती केली किंवा एखादा भक्त स्वामींच्या कितीही जवळ असला तरी देखील त्याला भोग भोगणं हे अनिवार्य आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, परंतु स्वामी सांगतात की ज्या वेळेस एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो, स्वामींची मनापासून विश्वासाने निशंक मनाने निर्भय मनाने ज्या वेळेस भक्ती करतो त्यावेळेस भोग हे भोगावेच लागतात परंतु भोगाची तीव्रता मात्र कमी होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ती तीव्रता कमी होते म्हणजे जिथे तुमचा पाय जाणार होता तिथे बोट जातं, म्हणजे असा भोग असतो. म्हणजे जिथे तुमचा पाय जाणार होता तिथे बोटावर निभावलं, म्हणजे काही का होईना जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोड्याशा नुकसानावर तुमचा आयुष्यात थोडासा भोग, म्हणजे अशा पद्धतीने भोग भोगावे लागतात. भोग हे भोगावेच लागतात. स्वामी सांगतात की तुम्ही कितीही माझ्या जवळचे असला तरी देखील तुमचे भोग हे तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात. मित्र आणि मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचा आजचा एक सुंदर अनुभव आहे आणि हा अनुभव एका ताईंना आलेला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खूप काही लोक अशी म्हणतात की आम्ही स्वामींची भक्ती करतो, स्वामींच्या भक्तीमध्ये आलो परंतु आम्हाला कोणत्याच पद्धतीचा आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत किंवा स्वामींनी आमची जी इच्छा आहे ती पूर्ण केलेली नाही. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्टीला वेळ काळ ही खरोखरच खूप महत्त्वाचे असते. आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट जेव्हा होणार आहे ती तेव्हाच होत असते. प्रत्येक गोष्टीला काही ना काही वेळ लागत असतो. एखाद्या भक्ताने स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने स्वामींच्या समोर इच्छा मांडायला सुरुवात केली तर त्या इच्छा काही काही वेळ लागतो त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि जेव्हा वेळ जाते त्यानंतरच सर्व इच्छा पूर्ण होत असतात. म्हणजे जे स्वामी ठरवतात तेच होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, कारण स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि स्वामी तेच देतात जे त्या भक्तासाठी योग्य असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या अनुभवातून तुम्हाला हे देखील शिकायला मिळणार आहे की स्वामींची लीला हा या पद्धतीने होते की ज्या वेळेस तुमचे भोग संपतात त्याच नंतर स्वामी आपली प्रचिती देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींची सेवा करायला चालू केली आणि त्यानंतर अनुभव येतील असे अजिबात नसते. काहीच लोक असे असतात की त्यांना अनुभव हा स्वामींचा लवकर येतो तर काही लोकांना अनुभव यायला उशीर लागत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला ही अगाध आहे. त्यामुळे स्वामींची साथ कधीही सोडायची नाही. स्वामी हे असे आहेत की ज्यावेळेस ते एखाद्या भक्ताचा हात पकडतात तर त्यावेळेस त्या भक्ताने जरी स्वामींची सेवा स्वामींची साथ सोडली तरी देखील स्वामी त्या भक्ताला कधीही एकटे सोडत नसतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव एका ताईंचा आहे. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही परंतु त्या ताई त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात. चला तर मग ताईंचा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस माझं लग्न झालं, माझ्या लग्नाच्या नंतर आमचं कुटुंब हे असंच, आई वडिलांच्या घरची परिस्थिती देखील जेमतेम होती. खूप काही धनसंपत्ती वैभव असं काही नव्हतं. साधं म्हणजे हातावरचं पोट म्हटलं तरी देखील चालेल, कष्ट करायचं आणि पोट भरायचं अशा पद्धतीचं आई वडिलांच्या घरची परिस्थिती होती. त्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर देखील मिस्टरांच्या घरची देखील परिस्थिती तशीच, कष्ट करायचं आणि पोट भरायचं याच पद्धतीची. आणि त्यानंतर हळूहळू लग्न झाल्यानंतर खूप काही दिवस गेले परंतु असं म्हणतात की ज्यावेळेस आपल्याला बाळ हवं आहे आणि बाळ हवं असल्यानंतर म्हणजे सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारचं बाळ आता नको नंतर हवं आहे अशा पद्धतीने आम्ही कोणत्याही पद्धतीने काहीही केलेलं नव्हतं. जे रेग्युलर आहे आम्हाला
लग्न झाल्यानंतर मला किंवा आणि मिस्टरांना दोघांनाही बाळाची खूप अपेक्षा होती. परंतु खूप काही दिवस निघून गेले, परंतु बाळ काही होईना. परंतु ज्यावेळेस असं आपण ज्यावेळेस एखाद्याला म्हणतो, त्यावेळेस ती लोकं आपल्याला सांत्वन करतात, की एवढं काय झालं, होईल, नंतर होईल, हळू होईल. काहींना लवकर बाळ राहतं, काहींना राहत नाही. अशा पद्धतीने आपल्याला समजून सांगितलं जातं आणि नेमकं याच पद्धतीने मला देखील समजून सांगितलं होतं. परंतु असं करत करत खूप दिवस गेले, खूप वर्ष निघून गेले. 8 वर्ष म्हटलं तरी देखील चालेल. 8 वर्ष निघून गेले. परंतु यानंतर आमच्या मनामध्ये एक बाळाची जास्तच ओढ वाटू लागली. परंतु घरची परिस्थिती अशी होती. परंतु त्यावेळेस दोघांनीही विचार केला. परंतु माझे मिस्टर हे खरोखरच खूप चांगल्या स्वभावाचे मला मिळाले होते. कारण त्यांनी या 8 वर्षामध्ये कधीही मला की तुला मूल होत नाही, अशा पद्धतीने कधीच काहीच बोलले नाहीत. एवढ्या चांगल्या स्वभावाचे मिस्टर मिळाले आणि त्यानंतर हळू दोघांनी असं ठरवलं, की आपण आता डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊया आणि त्याबरोबर स्वामींची भक्ती मी खूप वर्षापासून करत होते. अशी खूप काही लोकं म्हणणारे असतात, की स्वामींची भक्ती केल्यानंतर आमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत. परंतु असं नसतं. ज्यावेळेस स्वामी ठरवतील, ज्यावेळेस आपले भोग संपतील, त्याच वेळेस सर्व काही योग्य होत असते. परंतु ज्यावेळेस स्वामी द्यायला सुरुवात करतात, त्यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. कारण स्वामी इतके देतात, की संपूर्ण आयुष्य भरून जातं. अशा पद्धतीने आणि मी खूप वर्ष स्वामींची सेवा तर चालूच होती. परंतु एवढी म्हणजे मोडकी-तोडकी स्वामींची सेवा चालू होती आणि 8 वर्षानंतर लग्नाला 8 वर्ष झाली. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं, की आता आपण जे डॉक्टर आहेत, म्हणजे आपल्या आसपास राहणारे जे लहान दवाखाने असतात, अशा दवाखान्यामध्ये जाऊया आणि विचारूया, की काय प्रॉब्लेम आहे, काय आहे. त्यानंतर दवाखाना चालू केला. लग्नाच्या 8 वर्षानंतर दवाखाना चालू केला. दवाखान्यामध्ये थोडी ट्रीटमेंट वगैरे चालू केली, परंतु त्यावरूनही काहीही राहीना. त्यानंतर डॉक्टर म्हणाले, की आपण तुमच्या दोघांचंही चेकअप करूया आणि त्यानंतर काय प्रॉब्लेम आहे ते पाहूया. त्यानंतर दोघांचंही चेकअप करण्यात आलं. चेकअप दोघांचं झाल्यानंतर रिपोर्ट आला आणि त्यामध्ये माझ्याच मध्ये प्रॉब्लेम दाखवला आणि प्रॉब्लेम असा होता, की डॉक्टरांनी सांगितलं, की हा प्रॉब्लेम तुम्हाला दवाखान्याशिवाय तुम्ही बरे होऊ शकणार नाही आणि दवाखानाच एकमेव असा आहे, की तुम्हाला आई बनवू शकतो. अशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलं. परंतु त्याचबरोबर डॉक्टरांनी हे देखील सांगितलं, की तुम्हाला खूप पैसे लागतील. आता पैशाचा विषय आला, आता लक्ष्मी तर आपल्या घरामध्ये नाही. जी माता लक्ष्मी महत्त्वाची असते, कारण पैसा बोलत असतो. जिथे जाईल तिथे पैसा महत्त्वाचा असतो आणि तोच जर नसेल, तर आपण काहीच करू शकत नाही. कारण दररोजचं जी लाईफ आहे, ते तर हातावरचं पोट म्हटल्यानंतर दोघेही कष्ट करत होतो आणि पोट भरत होतं. अशा पद्धतीचं जीवन होतं आणि यासाठी इतके पैसे कुठून आणणार? परंतु मिस्टरांनी देखील मला कधीही बोलले नाही, की तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. अजिबात नाही. ते खरोखरच खूप समजदार मला मिळाले होते. मला समजून घेणारे होते. त्यांची साथ असल्यामुळे आम्ही दोघांनीही आता आज सोडून दिली, की ते देखील म्हणाले, की "नसू दे, आपल्या दोघांना नाही मूल झालं तरी देखील चालेल. आता मुलाची आशा करणं सोडून द्यायचं. आता आपण दोघं आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहायचं." आणि त्यानंतर आम्ही दोघंही म्हणजे बाळाची आशा सोडून दिली आणि त्यानंतर पण आई हे खरोखरच खूप जगातलं मोठं सुख असते. मनामध्ये खूप खंत होती. परंतु आपण हताश होतो कारण जिथे पैसा नाही तिथे आपण काहीच करू शकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो आणि त्यानंतर असं झालं, की स्वामींची सेवा. आता स्वामींची सेवा करायची याकडे मन अगदी ओढून गेलं. आता याविषयी काहीच डोक्यात आलं नाही. आता त्यानंतर फक्त आता स्वामींच्या सेवेकडे मन वळलं आणि त्यानंतर स्वामींची सेवा. इतकी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, की दररोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या आरतीला जायचं. स्वामींच्या प्रत्येक गोष्ट जिथे सेवा चालू झाली स्वामींच्या केंद्रामध्ये, की तिथे जायचं, सेवा करायची. केंद्रामध्ये जी सेवा असेल, दुर्गा सप्तशती पाठ असो, हवन असो, स्वामी चरित्र सारामृत असो, गुरुचरित्राचं पारायण असो, जे काही असेल ते सर्व काही सेवा करायला सुरुवात केली. आणि इतक्या सेवा करायला सुरुवात केली, की काही नाही, जी कुठली सेवा असेल ती सेवा करायची. याविषयी दुसरा कोणताच पर्याय ठेवला नव्हता. इतक्या सेवा, जी सर्व सेवा स्वामींच्या केंद्रात करायला सुरुवात केली. आणि एवढ्या सेवा करत खूप वर्ष निघून गेली. म्हणजे आज लग्नाच्या 8 वर्षानंतर सेवा चालू केल्या. परंतु लग्नाला 14 वर्ष, 15 वर्ष होत आली तरी देखील सेवा कंटिन्यू चालूच होत्या. आणि एवढ्या वर्षामध्ये सेवांमध्ये एवढा फरक झाला, की जिथे सुरुवातीला एवढं वाचताना हे करताना थोडासा प्रॉब्लेम येत होता. परंतु यानंतर
असं खडखड खडखड म्हणजे तोंडातच सगळं काही बसलेलं, अशा पद्धतीने सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ म्हणा, स्वामी चरित्र सारामृत म्हणा, गुरुचरित्र म्हणा, सर्व काही आता तोंडामध्येच बसलेलं होतं. ज्या वेळेस माईकवर सेवा चालू व्हायची त्यावेळेस इतका फास्ट सेवा की सर्व काही पटापट पटापट तोंडातून बाहेर जाऊ लागलं होतं. हा मात्र विकास झालेला होता. सर्व सेवा अगदी तोंडात बसल्या होत्या असं देखील म्हटलं तरी देखील चालेल. एवढा फास्ट सेवेचं स्पीड झालं होतं. दुर्गा सप्तशतीचं जर पाठ करायचं म्हटलं तर एकदम सर्वात फास्ट अशी सेवा होत होती. अशा पद्धतीने झाला आणि त्यानंतर पण एवढं सर्व काही होतं, मन अगदी म्हणजे घरात बसून टेन्शन घेत बसण्यापेक्षा ईश्वराच्या चरणाशी आयुष्य झुकवून दिलं होतं असं जरी म्हटलं तरी देखील चालेल. लग्नाला 15-16 वर्ष झाली. या सेवा करत करत लग्नाला 15-16 वर्ष झाले आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये एवढं मन गुंतून गेलं की मनामध्ये कुठेतरी थोडीशी खंत होती. आई होण्याचं मनामध्ये थोडंसं कुठेतरी होतं, परंतु हे फक्त माझ्या मनाला आणि स्वामींना माहीत होतं. याच्या व्यतिरिक्त आम्ही माझ्या तोंडातून कधीच कुठलाही शब्द बाहेर काढला नाही. मुलाविषयी बाळाविषयी काहीच नाही. हे फक्त माझ्या मनामध्ये आणि स्वामींना माहीत होतं. लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाले आणि लग्नाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अचानकच जे मासिक पाळी असते ती लांबली. आता मासिक पाळी लांबली यानंतर असं झालं की मासिक पाळी का लांबली असं झालं म्हणजे मासिक पाळीच येईना. 1.5 महिना झाला आणि 1.5 महिन्याच्या नंतर पावणे 2 महिने झाले आणि त्यानंतर मळमळ व्हायला सुरुवात झाली. आता मळमळ व्हायला सुरुवात झाल्यानंतर दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर चेकअप झालं तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई होणार आहात. त्यावेळेस सर्व काही म्हणजे जो आनंद होता तो गगनात मावत नव्हता, एवढा आनंद झालेला होता. आणि त्या आनंद एवढा म्हणजे मी शब्दामध्ये मांडू शकणार नाही. आणि हे सर्व डॉक्टरांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही फक्त तुम्हाला दवाखानाच असा आहे की तो तुम्हाला आई बनवू शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला भरपूर पैसे लागणार आहेत आणि त्या पैशासाठी सर्व काही सोडून दिलं, आज सोडून दिली, परंतु स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये ते सुख घातलं. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये ते दिवस निघून गेले आणि 9 महिन्यानंतर मला एक छानसा सुंदर असा मुलगा झाला. अक्षरशः लग्नाला 16 वर्षानंतर स्वामींनी एक मुलगा दिला, परंतु माझ्या आयुष्यामध्ये सर्व स्वप्न स्वामींनी पूर्ण केली. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे विज्ञान संपतं, जिथे सर्व काही सायन्स संपतं, तिथे माझ्या स्वामींची लीला चालू होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वास मात्र एवढा ठेवायचा आहे की त्या विश्वासाला कोणतीही सीमा राहिली नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस विश्वासाला सीमा नसते ना, त्यावेळेस कोणतीच गोष्ट अवघड नसते, परंतु जो काही भोग आपला आहे तो भोग भोगल्यानंतर स्वामी इतके देतात की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. मग ज्यावेळेस आपण आस सोडतो, ज्यावेळेस आपण सर्व काही सोडून स्वामींच्या चरणाशी जातो ना, त्यावेळेस स्वामी भरभरून देतात. मागण्याची सुद्धा गरज नसते, फक्त वेळ येण्याची गरज असते. आणि हे ज्या भक्ताला समजते ना, तो भक्त खरोखरच खूप भाग्यशाली असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वार्थापोटी स्वामींची भक्ती करणं आणि मनापासून विश्वासाने जे काही करतील माझ्या आयुष्यामध्ये ते फक्त स्वामीच करतील, हा विश्वास हा मात्र खूप मोठा असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींची लीला अगाध आहे. ब्रह्मांड नायक स्वामी, त्यामुळे त्यांना कोणतीही गोष्टीचं काहीही आपल्याकडून त्यांना हवं नसतं. फक्त आपली भोळी भक्ती आणि आपली त्यांच्याविषयी त्यांची भक्ती करणं, त्यांचं नामस्मरण करणं, त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपला जन्म होत असतो त्या जन्माबरोबरच आपले कर्म, आपले भोग, आपले प्रारब्ध आपल्या बरोबर येत असतात. परंतु आपण ज्यावेळेस ईश्वराच्या चरणाशी जातो त्यावेळेस आपले भोग, आपले कर्म, आपले प्रारब्ध, जे काही आपली वाईट वेळ आहे आपल्या आयुष्यामध्ये, चांगलं वाईट सर्व काही स्वामींच्या चरणाशी जातं. आणि मग तुम्हीच विचार करा, ज्यावेळेस आपण स्वतः आणि स्वामींच्या चरणाशी असेल त्यावेळेस कोणीच आपलं काहीही करू शकणार नाही. आपलं जे काही करतील ते फक्त स्वामीच करतील. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची साथ कधीच सोडायच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ असो किंवा कितीही आनंदाचे दिवस असो, परंतु स्वामी हे एकमेव आहेत. स्वामी करता आणि करविता, स्वामी तुझी एक नाता. त्यामुळे स्वामी हे विश्वाचे चालक, मालक, पालक आहेत. त्यामुळे स्वामींची साथ कधी सोडायची नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे सर्व काही संपतं ना, तिथे स्वामींच्या लीला चालू होत असतात. त्यामुळे स्वामी ही
एकमेव अशा आहेत की त्या स्वामींची ज्यावेळेस आपण भक्ती करतो ना त्यावेळेस आपले आयुष्य देखील धन्य होऊन जाते. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव अशा पद्धतीने होता. खरोखरच खूप मनाला काळजाला भिडणारा अनुभव होता. तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.